तर मंडळी, आज आपण बनवूया हॉटेलमध्ये जशी मिळते तशी बटर टाकलेली मस्त अशी चमचमीत अशी पावभाजी, तेही घरच्या घरी अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत. त्यासाठी लागणाऱ्या आपण पहिल्यांदा भाज्या बघूया. इथे मी आतपाव वाटाणा, 2 ते 3 बटाटे, आतपाव फ्लावर आणि 2 ते 3 शिमला मिरची घेतलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये दुसरं कोणत्याही भाज्या मी ॲड केलेल्या नाही आहेत. त्या स्वच्छ बारीक चिरून स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत. आता त्या आहेत ना, आपल्याला कुकरमध्ये टाकून 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये ह्या भाज्या छान मऊसूत शिजून निघतात. स्मॅश करायला जास्त वेळ लागत नाही. इकडे वाटण्यासाठी साहित्य बघूया. 2 ते 3 कांदे, 2 ते 3 टोमॅटो, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 10 ते 12 पाकळ्यात लसणाचे मी इकडे घेतलेले आहेत. हे आपल्याला सगळं मिक्सरमधून बारीक करून घ्यायच्यात. तोपर्यंत मी इकडं कढई तापायला ठेवली. त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलेले. तुम्ही बटरही टाकू शकता. आपापल्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर मी जी आलं लसणाची पेस्ट केली होती, ती पेस्ट त्याच्यामध्ये तेलामध्ये टाकून 2 ते 3 सेकंद छान तेलामध्ये परतून घेतली. याने काय होतं, टेस्ट खूप छान लागते आणि कच्चा वाटणे, त्यामुळं कच्च्याचा फ्लेवरही येत नाही. छान तेलामध्ये 2 ते 3 सेकंद परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये नंतर आपण जी कांद्याची पेस्ट केली होती, ती कांद्याची पेस्ट त्याच्यामध्ये टाकून द्यायची आणि तीही 3 ते 4 मिनटं छान तेलामध्ये परतून घ्यायची. छान तेल सुटलं की मग त्याच्यामध्ये छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. इकडे तुम्ही बघू शकता, छान तेल सुटायला 2 ते 3 मिनटातच छान तेल सुटायला सुरुवात झालेली. याने काय होतं, जो आपण कच्चा कांदा घेतला याचा फ्लेवरही लागत नाही, म्हणजे कच्च्याचा फ्लेवर लागत नाही. छान परतल्याचा छान टेस्ट लागते याने. आता इकडे तेल सुटायला सुरुवात झालेली. छान तेल सुटायला सुरुवात झाली की ह्याच्यामध्ये जी आपण टोमॅटोची प्युरी केली होती तीही त्याच्यामध्ये ॲड करायची आणि छान परतून घ्यायचं. काय होतं, याने कच्चं असं त्याचा स्वाद लागत नाही. आता बघा, इकडे टोमॅटोची प्युरी घेतली आणि तीही त्याच्यामध्ये टाकून छान एकजीव होईपर्यंत छान 2 ते 3 मिनटं छान परतून घ्यायची. तुम्ही थोडंसं पाणी हे ॲड करू शकता ते मसाला परतताना. छान तेल सुटेपर्यंत 3 ते 4 मिनटं परतून घ्यायचं. आणि काय होतं, कच्चा आपण जे वाटण वापरले त्याचे चव लागत नाही, छान परतल्याची चव लागते. आता इकडे छान परतून घेते. तोपर्यंत इकडे मी मसाल्यांची तयारी करूया आपण तोपर्यंत. आता इकडे बघा, तेल सुटायला सुरुवात झालेली. छान तेल सुटतंय बघा. 2 ते 4 ते 5 मिनटं आपल्याला हे छान परतून घ्यायचं. ह्याने काय होतं की कच्चं आपण वाटण त्याचं चव लागत नाही. छान परतून घेतल्यानंतर आता आपण ह्याच्यात जे मसाले टाकणार आहेत त्याची आपण तयारी करूया. इकडे मी 2 ते 3 चमचे पावभाजी मसाला घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा आपल्याला तिखट जसं लागतं तसं आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट ॲड केलेले आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आणि हे टाकून छान आपल्याला थोडंसं अर्धा पहिला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि छान याची पेस्ट बनवून घ्यायची. ह्याने काय होतं, याची भाजीचा कलर ह्याला तरी एकदम मस्त सुटते आणि भाजी दिसायलाही एकदम छान दिसते. तुम्ही अशा प्रकारे जर पावभाजी केली अगदी हॉटेलसारखे चमचमीत आणि दिसायला त्याचा टेक्स्चरही अगदी मस्त असा येतो. छान इकडे मी चमच्याच्या सहाय्याने ते छान एकजीव करून घेतलं. आता हे जे वाटलेलं आपण केलेली पेस्ट आहे, हे आपण जे वाटण परतते कांदा टोमॅटोचं त्याच्यामध्ये टाकून छान ते परतून घ्यायचं. ते टाकल्यानंतर छान परतून तेल सुटेपर्यंत अगदी मस्त असं परतून घ्यायचं. ह्याचा कलर तुम्ही बघू शकता, अगदी मस्त असं झालेला आहे. छान परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आणि तोपर्यंत इकडे ज्या भाज्या आपण शिजवून घेतलेल्या त्या छान स्मॅश करून घेऊया. आता ह्या भाज्या स्मॅशरच्या साह्याने छान स्मॅश करून घ्यायच्या. सगळ्या भाज्या स्मॅश करायच्या, फक्त वाटाणा थोडासा ठेवायचा. जास्त वाटाणा स्मॅश नाही करायचा. काय खाताना आपल्याला त्याचा फ्लेवर लागला पाहिजे. आता इकडे बघा, तुम्ही बघू शकता ह्याला किती छान अशी तेल सुटायला सुरुवात झालेली.
तर ज्या भाज्या आपण स्मॅश केल्या होत्या ते त्याच्यामध्ये टाकायच्या आणि छान आहे ना एक जीव होईपर्यंत छान परतून घ्यायचे. सगळ्या बाजूने आपण ते परतून घ्यायच्या. याने काय होतं की खाताना आहे ना कुठेही आपल्याला मसाला वगैरे किंवा नुसतीच भाजी असं लागत नाही. आता इकडे बघू शकता तुम्ही ना छान परतून झाल्यानंतर ह्याला किती छान अशी त्याला तर्री सुटायला लागली. आता सगळ्यात शेवटी आपल्याला त्याच्यामध्ये ना आपल्या आवडीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे. याने काय होतं खाराटही होत नाही भाजी आणि भाजीचा अंदाज येतो. चला तर मस्त अशी इकडे उकळी सुटायला लागलेली. आता ही आहे ना तुम्ही गरम गरम पावासोबत तुम्ही खाऊ शकता. आणि आता इकडं तुम्ही बघू शकता भाजीचा टेक्स्चर किती मस्त असा आलेला आहे. तर रेसिपी आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा.